मंचरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची सभा झाली आहे। या सभेत अजित पवारांना पुन्हा एकदा शरद पवारांची आठवण झाली। पवार साहेब सांगायचे पुढील 25 वर्षांचा विचार करून नियोजन करा असं ते नेहमी सांगायचे असं अजित पवारांनी म्हटलं। मंचरचा विकास आराखडा तयार करताना गोरगरिबांच्या जागांवर आरक्षण टाकणार नाही, मात्र जागेची खरेदी विक्री करणारे जास्त जागा असणाऱ्यांच्या जागांवर आरक्षण टाकू असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। यावर दिलीप वळसे पाटलांनी मंचरमध्ये जागा खरेदी विक्री होत नाही असं म्हटलं। हाच धागा पकडत शेजारी बसणारा काय करतो हेच कळत नाही अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली आहे। उद्याच्या 25 वर्षाचं मंचरचा काय साधारण परिस्थिती राहणार आहे, किती उद्यानं ठेवावी लागतील, किती आरक्षण टाकावी लागतील, कुठं टाकावी लागतील। आरक्षण टाकताना गोरगरिबांच्या जागेवर आरक्षण टाकलं जाणार नाही। जो मोठा माणूस आहे, ज्याची जास्त जमीन आहे, ज्याची जमीन खरेदी विक्रीचे व्यवसाय आहेत, तिथं काही आरक्षण टाकू नाहीये, परंतु पुढे होईल ना, ते व्हायला वेळ लागत नाही। लय काही वेगवेगळी लोक पुढे येतात, हे सांगावंच लागत नाही, आपल्यालाही कळत नाही आपल्या जवळ बसलेला काय करतो आणि काय नाही करत। त्याच्यामुळं आपल्याला पुढचं नियोजन मी नेहमी आदरणीय पवार साहेब मला सांगायचे, अजित उद्याचे 25-50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून विकास केला पाहिजे। मी बारामतीमध्ये केलाय,